खरं तर आता इथे सुद्धा काही लोक बॅनर घेऊन आलेले आहेत आणि कोणी कुठेही गेलं तरी माझ्यासारखे लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच राहतील असे मजकूर आहेत. आणि या बॅनरवर सुद्धा आहे की बाळासाहेबांचे, थोडी या साईडला पुढे नेणारे बाळासाहेबांचे शब्द आठवण करा, मला सांभाळले उद्धवला सांभाळा, हे शब्दांची आठवण होईल. मला सांगा तुम्ही कुठून आहात? मॅडम मी छत्रपती शिवाजीनगर मानपूर विधानसभेतून आलोय. मानकुर्द हो. आणि का हा असा बॅनर घेऊन आले? आपण ज्या माझ्या हातात जे बॅनर बघतोय या सन्माननीय हिंदुहृदय सम्राट सर सेना पाटील बाळासाहेब ठाकरे यांचं शब्द होतं काय तुम्ही मला सांभाळलात, उद्धवला सांभाळला, आदित्यला सांभाळला आणि महाराष्ट्राचा उद्धार करून घ्या. आपण बॅनरचा पुढचा जर वाक्य वाचत असेल ना तर याच्यात उघडस्पष्ट लिहिण्यात आलंय जे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात त्यांनी बाळासाहेबांचे शब्द आठवण करावा. माझा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिंदे साहेबांचा एक प्रश्न विचारायचा आहे. तर साहेब तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना मग बाळासाहेबांचे शब्दाचा का तुम्ही गद्दारी केली? काय बाळासाहेबांच्या शब्दापेक्षा मोठा आहे का? बाळासाहेबांनी सांगितलं मला सांभाळा, त्याचा उद्धवला सांभाळा. मला एक सांगा, सांभाळून का घ्यायचं कोणाला? शेवटी राजकारण आहे, सगळेजण प्रॅक्टिकल वागतायत, कोणी कोणाला तरी सांभाळून कशाला घ्यायचं? अगदी बरोबर. मी तुमचा मॅडम तुमचा धन्यवाद करतो. अगदी बरोबर तुम्ही प्रश्न विचारलात. काय का सांभाळून घ्यायचं? हेच एकनाथ शिंदेला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि बाळासाहेबांनी मोठं केलंय. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो 2014 खाली जेव्हा भारतीय जनता पक्ष ज्या दादागिरीची भाषा करत असताना उद्धव साहेबांना दाबण्याचा प्रयत्न करत असताना जी आपली मांग केली उद्धव साहेबांनी की मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद पाहिजे, या उद्धव साहेबांनी जे पद मागितलेली ना या एकनाथ शिंदेसाठीच मागितलेली.